मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आहे पोखरामध्ये आता। तर पोखरामध्ये आपण काल इथं टेंट लावला होता। तर इथं पाहू शकता हे वॉशिंग सेंटर आहे आणि इथंच कॅफे पण आहे, सलून पण आहे। ते एकाच मालकाचं आहे सगळं। त्यांच्या तिथंच टेंट लावला होता त्यांनीच। काल रात्री जेवायची वगैरे राहण्याची व्यवस्था केली होती। तर आता टेंट आवळतंय तसं मला जायची काही गडबड नाही आहे, पण त्यांना झाडून वगैरे घ्यायचं असतं, त्यामुळे टेंट आवळतो आणि खुर्चीवर बसतो आपलं निवांत। अशा प्रकारचे थोडं ऊन पडलं तर आंघोळ पण इथनंच करून जातो। आंघोळीची पण चांगली व्यवस्था आहे, फक्त काय गारलंय पाणी, थोडं ऊन आलं म्हणजे जरा बरं पडेल असा विषय। तर चला हे टेंट आवरूया आणि निघूया आपण। आज आपण काठमांडूच्या दिशेने निघणार आहे फायनली। टेंट आवरतच होतं की इथनं एकदम बर्फाचे डोंगर एकदम क्लिअर दिसतात। आता तुम्हाला दिसतात का नाही काय माहिती आहे, कॅमेरा एकदम दिसतात की फिश टेल म्हणजे माशाची शिपटी म्हणतात ना, तो डोंगर ते एकदम क्लिअर दिसतो इथनं। अशा प्रकारचं आहे। तर झालंय आपलं अंतिम टप्प्यात आलंय, सगळं सामान काढलंय, फक्त टेंटचं कवर काढायचं आहे, बाकी झालंय। मित्रांनो, काल जिथं आपण मुक्काम केला होता तिथंच सकाळ सकाळ निघण्या अगोदर त्या सरांना म्हणलं जातो, तर सरांनी कॉफी दिली, तो कॉफी पितोय आणि निघतोय त्यांच्याबरोबर। पण व्हिडिओ काढतो थोडा कॉफी पिऊन झालं। चला मित्रांनो, तर निघतो इथनं। तर हे सर येतं, सरांनी आपल्याला आता कॉफी पाजली जायच्या अगोदर। तर 2 दिवस मुक्काम केला मी पोखरामध्ये। तर 2 दिवस इथंच सरांच्या इथं टेंट लावला होता। तर आपसे मिलके बहुत बढ़िया लगा सर। आपका नाम बताइए सर। लॉब्सन सर। तर चला इथं पॉवर बँक लावतोय, लावलेलं चार्जिंगला, त्या घेतो आणि निघतोय आपण। मित्रांनो, तर हे मी 2-4 दिवसात जो कचरा जमावलाय तो कचरा मी माझ्यासोबतच घेऊन आलेलो आहे आणि तो कचरा नाही मला आता डस्टबिन भेटली तर डस्टबिनमध्ये टाकतो। तुम्ही पण असं छोटा मोठा काही कचरा असेल ते तुमच्यापाशी मी पिशवी ठेवली, कचरा झाला की त्यात ही करायची आणि त्यानुसार ती आपण डस्टबिन भेटेल तिथं टाकून द्यायची, अशा प्रकारे म्हणजे आहे। तर चला आता इथनं काय करतो, जरा तोंड धुतो आणि मग निघूया पुढच्या प्रवासासाठी। मित्रांनो, तर फायनली बॅग बिग बांधल्यात, आता निघतो इथनं। चला ओके, हेल्मेटला कॅमेरा लावू आणि निघूया। मित्रांनो, तर फायनली निघतोय आता म्हणजे तिथनं, आणि आपण चाललोय आता एक वॉटरफॉल आणि एक गुफा आहे ती पाहण्यासाठी। तर ती पाहिलं की आपण आपला बनसार रिन्यू करायचं आहे आपल्याला, जे आपलं इथं गाडीचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट रिन्यू करायचे, बाकी दुसरं काही नाही आहे आपल्याला काम। मग आपल्याला तिथनं पुढं जायचे काठमांडूच्या दिशेने। चला नंतर पोचलोय आता देवीच फॉल पोखरा। तर पहिले तर गाडी इथं पार्किंगला लावली आणि आता आपण जाणार आहे फॉलच्या दिशेने। तर इथं मार्केट आहे मोठं कपड्याचं ह्याचं, बघूया। पहिलं तर अगोदर आपल्याला डेस्टिनेशन पाशी जाऊया आणि मग काय घ्यायचं का काय बघूया। चला एक बॅग घेऊन जातो आपली मेन तेवढी, बाकीचं राहू द्यायचंच। मित्रांनो, तर इथं गाडी पार्किंगला लावली आणि इथनं आपल्याला चाललंय फॉलच्या इथं देवीच फॉल पोखरा। तर आज जातानीच मार्केट आहे पूर्ण असे कपड्याचे ह्याचं, पाहू शकताय। तुम्हाला काही घ्यायचं असेल तर घेऊ शकताय तुम्ही, अशा रीतीने भारी भारी कपडे। तर तिथनं तिकीट असेल बहुतेक ह्याला, असं मला वाटतंय। किती तिकीट आहे काय माहिती। भाई कितना तिकीट आहे? 101%। मित्रांनो, तर 100 रुपये तिकीट आहे नेपाळी, म्हणजे आपल्या इथलं 60-70 रुपये तिकीट आहे। पाहू शकताय वेलकम टू देवीज फॉल। पहिले इथं आलं की जसे तुम्हाला ते तिकीट घ्यायचे, तिकीट घेतल्यानंतर
पाहता तिकीट घेतलंय का नाही. तर तिकीट फाडून दिलंय परत रियूज करून आहे म्हणून अशा प्रकारचं तिकीट आहे. तर चलो अंदर चलते हे आणि पाहूया कसा आहे वॉटरफॉल. ओके अशा प्रकारे गार्डन आहे मस्तपैकी. आणि इकडं वॉटरफॉल दिसतोय. मेन सिटीच्या मध्येच वॉटरफॉल आहे. लय काळा दिसतंय मी. चला इथनं खाली जायचे. खाली गेल्यावर दिसतं फॉल वॉटरफॉल. वॉटरफॉल वॉट भाई सर वॉटरफॉल की तरफ कौन सी तरफ? इस तरफ. तर इथं पाहू शकता शिवलिंग आहे, गणपती बाप्पा आहेत, नंदी दगडातच तयार झालाय ऑटोमॅटिक. तर चला इथनं असं फिरून जायचंय तिकडं. आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसा आहे फॉल. ओके मित्रांनो तर आलोय आता फॉल पाहण्यासाठी. तर हे इतक्या खाली कसं काय मला तेच कळणार नाही. कुठनं कसा वॉटरफॉल आहे. तिकडं पाहू शकता इकडून पाणी येते आणि अशा प्रकारे फॉल होते. अशा प्रकारे गुहागत झालंय. गुहेतनं जाते पाणी. चला दुसऱ्या अँगलनी पाहूया. पहिलं तर इथं फोटो काढूया. मित्रांनो तर अशा प्रकारचं आहे फॉल. दिसतोय का तुम्हाला? माझी खूप टाईप झालेली दुसऱ्या अँगलनी दिसेल चांगला. तर त्या अँगलला जाऊया. पहिले इथे एक फोटो काढूया. ओके मित्रांनो इथनं दिसतोय वॉटरफॉल. आता कॅमेऱ्यात दिसतोय का नाही काय माहिती. चला इथनं पुढनं दिसलं अजून बारीक. तर तुम्हाला दाखवतो. वरती इकडून असं असं आलं. ते इकडून दिसतोय. दिसला का? लय खाली जमिनीच्या खालनं गेलं हे पाणी गुफेच्या सुरू. दिसतोय का माझ्या पाठीमागे वॉटरफॉल? हर हर महादेव मित्रांनो. तर मी आत्ता आहे पोखरामध्ये. तर देवीज फॉल म्हणून पाहिलं आलो होतो इथं. तर इथं आल्यावर नाही मला एक मराठी फॅमिली भेटली. तर मराठी फॅमिली ही ह्यांचे सैन्य में मराठा आणि हे बेसिकली मराठी असून पण हे पोखरात स्थायिक झालेले आहेत. म्हणजे नेपाळमध्ये स्थायिक झालेले खूप वर्षापासून. तर ह्यांची आता जी जुनी पिढी होती त्यांना मराठी येत होती. आता यांना मराठी येत नाही पण त्यांचं सरनेम मराठा आहे. तर सर क्या बोलोगे आप? हम क्या बोलना चाहेंगे कि बहुत खुशी हुई आपसे मिलके. आप भी मराठा से हो पर हम हाँ महाराष्ट्र से हो. मराठी बोलते हो ना? हाँ मराठी. हम बोलते तो नहीं है मराठी पर मैं कनाडा में रहता हूँ अभी. उधर भी मेरे दोस्त है मराठा से. वो लोग रिलेट करते हैं मुझसे बहुत ज़्यादा. तो आपसे मिलके भी बहुत खुशी हुई. थैंक यू फॉर कमिंग टू नेपाल. ओके. और कहाँ मिले आप? ये है इसको बोलते हैं डेविड्स फॉल्स. देवीज फॉल. इसको देवीज फॉल नेपाली में इसको क्या बोलते हैं कि पाताले छांगो बोलते हैं. पाताले. तो इसकी हिस्ट्री क्या है ये फॉल की? इसका जो है डेविड्स फॉल्स इसको क्यों बोलते हैं कि एक डेविड नाम का बंदा था. जब इधर आया तो ये गिर गया था इधर. तो उन लोगों ने नाम रखा डेविड्स फॉल्स. ओके. और पाताले छांगो बोलते हैं नेपाली में. शायद पाताले का मतलब होता है नेपाली में जमीन के नीचे. हाँ पाताल के नीचे होगा शायद. श्योर नहीं हूँ. मुझे लगता है वही होगा. मित्रांनो तर मेमरी फुल झाली होती. तर हा डेव्हिड फॉल तर दिसला का तुम्हाला? चांगला आहे. म्हणजे डेव्हिड फॉल म्हणजे इथं डेव्हिड नावाचा एक माणूस पडला होता म्हणून त्याला डेव्हिड फॉल म्हणतात. आणि याला पाताळेश्वर पण म्हणतात. म्हणजे हे दिसतंय हे पाणी येतंय आता डायरेक्ट. आणि तुम्ही ते पलीकडच्या अँगलनी दाखवलंच मी
ती जमिनीच्या खालनं चाललंय. आता एवढ्या खालनं जमिनीच्या खालनं कुठं जाऊन मिळतंय तेच कळणार नाही पाणी. इथं पाहू शकता, इथं जवळपास नाही 50 फूट खोल पाणी गेलंय जमिनीच्या खाली आणि पूर्ण सॉलिड आहे, पूर्ण गुफा आहे अशा प्रकारचं आहे. इथं आता माझ्याकडं स्टिक नाही आहे, नाही तर तुम्हाला आत नेऊन दाखवलं असतं कॅमेरा, पण जास्त रिस्क घ्यायला पण काय मजा नाही आहे. तर चला जाऊया, पहिलं एक फोटो काढूया इथं छानसा आणि निघतो मग. ओके थांबा मित्रांनो. तर इथं छोटे मोठे अशा पिंडी झालेले आहेत आणि हे सगळं ॲटोमॅटिक झालेलं दिसतंय. आपल्या इथं कसं रांजण खळगं कसं आहे त्या टाईपमध्ये झालंय. पाण्याच्या जो वेग असतोय ते वेगामुळं जमिनीला कट होऊन अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. ज्यावेळेस पाऊस जास्त होत असेल तर वॉटर लेवल पार वरतीपर्यंत येत असेल इथं आणि जमिनीच्या खालनं चाललंय म्हणून त्याला पाताळेश्वर असं म्हटलं जात आहे. ते डेव्हिस फॉल तर काय असंच नाव पडलेलं दिसतंय, पण ते जमिनीच्या मेन तर जमिनीच्या खालनं चाललंय असे. क्या हुआ मॅम? तर चला मित्रांनो, फायनली आपण आलोय. आता इथं बसतो थोडा वेळ, 100 रुपये तिकीट दिलंय, थोडा वेळ टाइम स्पेंड करतो मग निघतो इथनं. इथं गणपती बाप्पा ते तुम्हाला मगाशी दाखवलं आणि तिकडे एक मंदिर काय तिकडे पण जाऊया आपण. ओके चलो, इथनं वय ना एक व्ह्यू पॉइंट आहे, सगळं पाहूया. आलो इथं. ओके चला. झाडांमुळे नाही दिसत इथं. मित्रांनो इकडं एक मंदिर टाईप आहे असं आणि इकडं गार्डन आहे. इथं बसू शकताय तुम्ही आल्यावर, अशा प्रकारचं आहे. चला बसतो मी इथं थोडं आणि इथं बसून व्हिडिओ एडिट करतो आणि मग निघूया आपल्या पुढच्या दिशेने. तर निवांत बसण्यासारखी इथं. ओके तर हे जे मंदिरासारखं होतं ते हवाघर म्हणून आहे. तर इथनं बराच वेळ बसलो मी निवांत हवाघरमध्ये, हवा घेतली. तुम्हाला दाखवतो परत एकदा. हां अशा प्रकारचं हे हवाघर होतं. हवाघरमध्ये हवा बिवा खाल्ली आणि एक व्हिडिओ एडिट केला यूट्यूबचा आणि आता निघतो इथनं. चला असं पुढं पण बसायचं की मला वॉशरूमला जायचं आहे. इथे एक फोटो काढूया मित्रांनो. तर हे हवाघर होतं, तिथनं फोटो वगैरे काढला आणि आता निघतोय. आपल्याला आता जायचं आहे बाहेर. लय वेळ थांबलो आपण. इथं पण पाहण्यासारखं भरपूर काही आहे, हे पाहू शकताय. मस्त बनवले. तिकडं एक तुम्ही फोटो वगैरे पण काढू शकताय. चला आलो इथं, सगळं दाखवूनच जातो तुम्हाला. इथनं इकडं आलं तर नेपाली संस्कृती तर फोटो वगैरे काढू शकताय तुम्ही. अशा प्रकारचे आहे नेपाळी संस्कृती. आता माझ्याबरोबर कोण नाही तर मी इथं फोटो काढला असता माझा. हे पाहू शकता इथं नेपाळी म्हणजे जे कपल असतील ते असं काढू शकतात. हे तर शेतकरी पोशाख होता तो, त्यांचा ट्रॅडिशनल पोशाख दिसतोय आणि ही बी एक पोशाख आहे. इथं बॉडी बिल्डर आहे, दिसतंय का तुम्हाला? पण नुसतंच म्हणा फोटो काढतोय. इथं एक आहे अशा प्रकारचे पोशाख आहेत. असं दाखवायचं पाहिजे तर दिसतंय मला. असं मग अजून कोणतंही पाहिजे सोबत, म्हणजे त्यात एक जण फोटो काढायला आणि एक जण थांबायला. ओके अशा प्रकारे. तर चला हा पोझिशन पण पाहिला. आता नेक्स्ट काय चलो. ओके तर आपण आलो होतो ह्या साईडनी, आता निघणारे ह्या साईडनी. एक्झिट इकडून आहे का? चा मित्रांनो, तर मी एका आता दुकानात आलोय इथं देवास फॉलच्या इथं. तर तुम्हाला मार्केट पाहिजे असेल म्हणजे नेपाळी वस्तू घ्यायच्या तर कशा घ्यायच्या, कितीला आहेत काय. तर मित्रांनो आला ना तुम्ही सुरुवातीलाच तुम्हाला असे पर्स वगैरे भेटेल. हे कितने काय दीदी? 100 रुपये. इंडियन या नेपाली?
इंडियनमध्ये 100 रुपयाचे ते. आणि अशा प्रकारे ह्या बॅग भेटतील, ह्या शॉल वगैरे भेटतील. इथं आला तर ह्या शॉल 800 रुपये, 700 रुपये, 600 रुपये. हे पॅन्ट 500 रुपयाला आहेत. हे जॅकेट थोडे महाग आहेत. आणि इकडं आलं तर हे टी शर्ट जे माझ्या बजेटमध्ये ते हे 300 रुपयाला इंडियन, हे 500 रुपयाला आहे. हे लहान लेडीज मुलीचं ही टॉप 150 रुपयाला आहे. जेंट्सचं पण टी शर्ट बारक्या पोरांचं नाही, ती पण 150 रुपयाला आहे. आणि ह्या ज्या पॅन्ट दिसतात त्या सगळ्या 500 रुपयाला, 300 रुपयाला अशा आहेत. अजून हे बघू शकताय गळ्यातला मोती बिती लय इथं घेण्यासारखं आहे. तसं पैसे पाहिजेत फक्त, आणि एक ठिकाण फिरण्यासाठी आलं पाहिजे. तुम्ही हे सामान घेऊन सगळीकडे कुठं हिंडणार आहे, त्यासाठी मी काहीच घेत नाही. चला ओके. तर आता मी नेपाळमध्ये देवीज फॉलमध्ये आहे. तर इथं मार्केट आहे. तर इथं पाहू शकताय तुम्हाला गरम कपडे वगैरे सगळं भेटून जाईल. तर हे सर आपण इनसे रेट पूछते. सर रेट बताएंगे क्या आप वीडियो में? दीदी बताओ. क्या बताओ, बोलिए. आप बताओ, आपका ये शॉल से सब बताओ. कोई आएगा हमारे इधर से देख के वीडियो तो ये वाला लेना है आपको. ये नेपाली में दे, ये बेड का उल से बना हुआ है, ठीक है. बेडशीट है क्या? बेडशीट नहीं, ये शॉल है. हाँ. शॉल मीन्स ज्यादा बड़ा नहीं, इसको शॉल ही बोलते हैं हम लोग इधर में. तो इसका प्राइस आपको होता है 800 रुपीज. 800 रुपीज. ये वाला है कश्मीरी डिजाइन में. ये वाला या ये वाला भी बेड का उल से बनाया हुआ है, एकदम सॉफ्ट आइटम है. किस मटेरियल से? बेड का उल से बना हुआ है. ओके, ठीक है. ये कश्मीरी डिजाइन में है. इसका प्राइस है आपको 1000. और ये वाला है ऐसा वाला, ये लेडीज के लिए सबसे अच्छा लगता है. इसका प्राइस 700 है. और ये जो मैंने लिया ये वाला 1000 रुपीज का है. नेपाली ऐसा प्रोडक्ट है जैसे लेडीज का. ये सब लेडीज के लिए ही है क्या? जेंट्स के लिए भी है. ये सब जेंट्स है. क्या रेट है ये टी शर्ट का? ये टी शर्ट का इंडियन मनी का 300 इंडियन. पड़ेगा. ओके. कोई भी लीजिए. और ये वाला आइटम 500 है. ओके. और ये सब 300 का है. ओके ओके. और ये सब पंचू आइटम है. वो ऊपर वाले कितने के? वो शॉल वो ऊपर वाले 500 इंडियन मनी का. मेरा फिक्स प्राइस होता है क्योंकि मेरा होलसेल शॉप है. फाइनल प्राइस है. ओके ओके. तर मित्रांनो तुम्ही देखील आला देवाच फॉलला त्या दीदी पशी नक्की या. ये छोटा कितने का है बच्चे का? ये वाला नहीं ये पोखरा नेपाल. ये वाला 150 इंडियन मनी. अरे यार बहुत महंगा. महंगा नहीं है, 150 इंडियन मनी. उससे सस्ता तो कहीं भी. ये लेडीज दिख रहा है पर जेंट्स. वो लेडीज है. जेंट्स का है. कटे हुए जेंट्स मिलेगा. दिखाओ. जैसे जेंट्स के लिए लेना है तो आपको ऐसा लेना. 4 साल के बच्चों के लिए चाहिए ऐसा बिना कटे हुए. आपको पोखरा नेपाल लिखा हुआ चाहिए. हाँ. ऐसा ओके. ठीक है. ओके ओके ठीक है. ऐसा ले सकते हैं. ये तो ऐसा स्ट्रेट ले सकते हैं. ऐसा वाला हाँ. ऊपर नीचे नेपाली प्रोडक्ट है. खादी से बना हुआ है. कितने का ये पीस? ये वाला 300 इंडियन मनी का है. ये बहुत बड़ा हो जाएगा. 4 साल के बच्चों के. 4 साल के लिए परफेक्ट है. ओके ठीक है. ठीक है. थैंक यू दीदी. ये क्या हुआ है अभी मेरे पास पैसे कम है. इंडिया मतलब मेरे पास पैसे नहीं, इधर करेंसी ही कम है. इंडियन भी नहीं है और नेपाली भी खत्म होने का है. हाँ खत्म हो गया. तो इसलिए नहीं तो मैं ले लेता. अभी मेरे को ऑफिस जाने के लिए नहीं है. ये मेरे को इधर फोन पे चलेगा क्या? किधर हमारा ऑनलाइन की पेमेंट का क्या? आप ज्यादा शॉपिंग करेंगे तो चलेगा. आपके पास मतलब है इंडियन वाला अकाउंट है? नहीं ना, इतना शॉपिंग करने के लिए भी नहीं. मैं घूम रहा हूँ. नहीं कुछ नहीं चाहिए. नहीं. मित्रांनो आता परत आलोय गाडीपाशी. इथं गाडी लावली हे देवाच फॉल पासून. तर आता आपण चाललोय गुप्तेश्वर महादेव मंदिरकडे. आणि पाहू शकता नेपाळमध्ये ट्रॅफिक अशा प्रकारे असते.
इथं खाईल मी होते काय नाही आपलं व्हेज भेटतं इथं सगळं पदार्थ भेटतात आपल्या इकडल्यागत तर चलो भाई चलो चलो मंदिर में आना है क्या मित्रांनो तर चला इथं समोरच मंदिर आहे मंदिरात जाऊया अशा प्रकारे नेपाळची सिटी आपल्याकडंच आहे काही वेगळं नाही आहे बाहेर देशात काही नसतंय फक्त आपल्याला क्युरियोसिटी लय असती आता जे तर हे मंदिर आहे इथे एक पहिला फोटो काढूया म्हणजे आपण फेसबुकला टाकायला फेसबुकला मी लय फोटो टाकतोय मित्रांनो तिथं फॉलो केलं नसलं तर फॉलो नक्की करा मला